थैंक यू। लेट्स मूव अहेड। अगला प्रेजेंटेशन देखने के लिए मैं इनवाइट करूंगा उन्नति इंजीनियर्स टीम को। इस टीम में हम क्या देखने वाले हैं, इन्होंने कैसे प्रोडक्टिविटी और प्रोसेस इम्प्रूवमेंट करके एग्जिस्टिंग इंफ्रास्ट्रक्चर एंड मैन पावर के साथ कैपेसिटी किस तरह से एनहांस किया है और उस वजह से उनका रोटा किस तरह से इम्प्रूव हुआ है, ये अपने प्रेजेंटेशन में वो दिखाने वाले हैं। मैं इनवाइट करता हूँ फिर से टीम उन्नति इंजीनियर्स को। अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर देम। तालियां जब तक जोरदार नहीं बजेगी पब्लिक नहीं आएगी। Good morning everyone. I am Durgesh Devre from Unnati Engineers and my team member Lakshman Zundre, Saurabh Vaikole, Praveen Pangule and Sampada Alice. Unnati Engineers established in 2015 in Nasik, and we are the manufacturer and supplier of MCB coils, electrical parts, electrical sub-assembly and welding sub-assembly. Our main market is domestic switchgear, Indian MNCs and overseas MNCs company. We are working in 3 locations, Noida, Bangalore and Nasik, and all 3 location units are ISO certified, and before October 25 we are going to certify for IMS also, including IATF. This is the last 3 years sales data and estimated sales data for year 25 and 26. To achieve this sales data, we are facing some challenges. That challenges what we have faced in that period, we will show you from our one drama. अरे या उन्नतीचा कॉईल ना नेहमीच अर्जंटमध्ये असतं. आता सप्लायरला पहिला फोन करावा लागेल. हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग सर. हा, गुड मॉर्निंग दुर्गेश. बोला सर. अरे तू 63 अँपिअर कॉईलचा जो लॉट पाठवला होता त्याच्यामध्ये क्वालिटीचे 3 डिफेक्ट आहे. ते कॉईल रिजेक्ट झाला, त्याच्यामुळे माझी लाईन बंद पडली इथे. त्याच्यामुळे तुला आज मला आहे ना 5000 कॉईल अर्जंटमध्ये डिस्पॅच कर. सर 5000 ने कॉईल डिस्पॅच होणार, 3500 करतो ना. आपली कॅपॅसिटी तर तुम्हाला माहिती आहे सर, 3500चीच आहे ना. अरे असं 3500 करून मला नाही चालणार. तुला माहिती आहे का, दिवसेंदिवस तुमचे क्वालिटीचे इश्यू पण वाढत आहे आणि तुमचा डिलिव्हरी स्कोर पण डाऊन होत चाललाय. त्याच्यामुळे तुमच्या कंपनीचं नाव खराब होतच आहे, त्याच्याबरोबर तुमच्या सरांचं पण नाव खूप खराब होतंय. सर आम्ही इम्प्रूव्हमेंटवरती काम करतोय सर, आणि तुम्हाला मी तो डेटा पण शेअर करतो सर. हे बघ, तू मला बाकीचं ते नंतर सांग, पण मला आज 5000 कॉईल आहे ना अर्जंट डिस्पॅच कर. ठीक आहे सर, मी तुम्हाला आज कॉल डिस्पॅच करतो आणि आमच्या क्वालिटी पर्सनला उद्या व्हिजिटला पाठवतो सर. क्वालिटी इश्यू रिपोर्ट झाला त्याच्यासाठी. ओके चालेल. अरे काय कटकट आहे अरे शॉपफ्लोअर टीमची. एक तर RM आणून द्यावं, ते मटेरियल बनवत नाही, आणि जे बनवलं ते पण नॉट ओके बनवतात. आता शॉपफ्लोअर टीमशी संवाद करावा लागणार मला. अरे प्रवीण. हां बोला ना सर. आपल्याला आज 5000 कॉईल 63 अँपिअरच्या कॉईल डिस्पॅच करावं लागणार आहे कस्टमरला. हो सर, 5000 कसे काय करणार? आपली कॅपॅसिटी 3500चीच आहे. अरे त्यात माझ्याकडे मॅनपॉवर पण नाहीये, मी काय करू? ते मला इश्यू नको सांगू यार. मी तुला RM आणून दिलेलं आहे, स्टोअरमध्ये भरभरून RM पडलेलं आहे. तू ते युटिलाइजच करत नाही. मी तुला 3 महिन्याचा ॲडव्हान्समध्ये प्रोडक्शनचा प्लॅन दिलेला असतो, तू प्लॅनिंगच करत नाही, फक्त एक्सक्युजेस देत राहतो. तुला माहिती आहे की आपला OCC त्याच्यामुळे किती वाढत चाललेला आहे. आणि तू प्लॅनिंग कर ना. कालचं प्रोडक्शन आहे, आजचं प्रोडक्शन आहे, ते दोघं मिळून डिस्पॅच करायला काय प्रॉब्लेम आहे तुला? कालचं प्रोडक्शन तर होल्ड ठेवलंय सर मी, त्याची टोटल लेंथ वाढलेली. मला सॅग्रिगेशनला तुम्ही 2 माणसं हे बघा, मॅडमनं पण 2 माणसं घेतले माझी. अरे यार मॅडम, कस्टमरकडे जे मटेरियल आहे ते रिजेक्ट झालेले, आपल्याकडे होल्ड आहे. तुम्ही शॉपफ्लोअरची टीम करता काय शॉपफ्लोअरला? मग सर मी यांना क्वालिटी इश्यू दाखवले तर हे म्हणतात पॉईंट वन काय होतं म्हणे मॅडम, ओके करून द्या. मग आता करायचं काय? यांना क्वांटिटी हवी, मला क्वालिटी हवी. मला तुमच्या आर्ग्युमेंटमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. आज 5000 कॉईल येणे कंडिशन डिस्पॅच झाल्या पाहिजे प्रवीण. सर मी तुम्हाला कॉईल देतो, मला मॅनपॉवर द्या. अरे वा, हे तर नवीनच आहे तुझं. आता मी रॉ मटेरियल पण आणून देऊ, कस्टमरकडनं ऑर्डर पण आणून देऊ, माणसं पण मीच देऊ का तुला आता? पण चला HR कडे चला आपण. चल HR कडे जाऊया आपण. हो सर. बोल ना प्रवीण. काय दररोजची किटकिट आहे सर, मॅनपॉवर नाहीये. अरे काय झालं, तुझं रोजच आहे ते. हो सर, आता काय करू? मी मॅनपॉवर विदाउट इन्फॉर्मेशन दाणे माझं, मी काय करू? त्यात तुला माणसं तर दिले ना मी. हो सर, माणसं दिलेत, मग मी काय करू सर? आता येतच नाही सर. अरे तो दुसऱ्या शॉपचा विकास पण माणसं मागतोय, ते टूलरूम वाले पण माणसं मागताय, मी सगळ्यांना माणसं देतोय ना. हो सर, आता काय करणार सर? आता मॅनपॉवर मला द्या तुम्ही, बस मला काही ऐकायचं नाहीये. अरे पण त्या माणसांची पण तुझ्याबद्दल तक्रार होती की तू त्यांना सुट्टीच देत नाही, त्याच्यामुळे ते अचानक सुट्टी मारून देतात. सुट्टी कशी काय देणार? एवढं लोड पडलेला आहे, सुट्टी कशी काय देणार मी त्यांना? मी शनिवार पण एक शिफ्ट चालू ठेवतोय त्यासाठी. अरे शनिवार चालवतो, पण त्यांचा पण आपण विचार केला पाहिजे, त्यांचा पण काहीतरी प्रॉब्लेम असेल. हो सर, त्यांचा प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम नाहीये का? मला आहे ना तुझा माणसांवर कंट्रोलच दिसत नाही. तेव्हा बघ तुझा माणूस आहे ना शॉपफ्लोअरला बघ कसा टाइमपास करतोय बघ, तो माणसं नाही.
हे सर्व इकडे हा मोबाईल सर काय करतो रे तू हा मोबाईल काय सर करतो फोन आला होता मित्राचं लग्न आहे तिथं जायचं होतं जरा हा तुझ्या मित्राचं लग्न का आता जुळले सर का लग्न अगोदरच ठरलं होतं पण मला आता जायचंय ना सर तुम्ही काहीतरी ऍडजस्ट करा मला द्या ना सुट्टी देऊ सुट्टी गिट्टी काय मिळणार नाही तुला तुझ्या घरी सर तुमची नेहमीचीच गणगण जेव्हा मी तुझा सुट्टी बस मागतो तुम्ही मला सुट्टीच देते नाही उद्या डायरेक्ट आता टप्पा टाकतो मी न सांगताच टाकतो बघा सर अशी पोर आहेत आणि या सरांना 5000 कॉईल कर द्यायचे मी का स्वतः काम करू का आता दुसऱ्या लाईनच्या माणसं ऍडजस्ट कर ना तू. हे बघ प्रवीण, मला तुमच्या आर्ग्युमेंटमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. हा फर्स्ट हाफ मधला निम्मा टाइम निघून गेला, तुमचं गोसिपच चालू आहे, आर्ग्युमेंटच चालू आहे. आपण कस्टमरला डिस्पॅच कधी करणार? तुम्हाला माहिती आहे याच्याने आपला परफॉर्मन्स किती डाऊन झाला आहे कस्टमर एंडला. आपल्या कस्टमरच्या क्वालिटीच्या इश्यू येत आहेत, ऑन टाइम डिलिव्हरी परफॉर्मन्स डाऊन झालेला आहे, RM कन्झम्पशन ओके होत नाही, त्याच्यामुळे OCC वाढत गेलेला आहे आपला, आणि मॅनपॉवर युटिलायझेशन तर तुम्हाला जमतच नाही आहे अजून पण. तर याच्या आता सोल्युशन काढायचं कसं? आपला सेल्स ग्रोथ अचीव कसा होणार? कसं करणार? कसा अचीव होणार सर आता? अरे पण लास्ट टाइम आपल्या सरांनी TLCचे काही नर्लिंगचे आपल्याला ट्रेनिंग दिले होते, त्याचा आपल्याला काही उपयोग झाला का रे? अरे हा, आपण तर त्याच्यावरती काही कामच केलं नाही. आपल्या गणगणीमध्ये विसरलोच राहू त्याच्यात आपण. तर एक काम करू, आपण त्याच्यावरती आता काम करायला सुरुवात करूया. ठीक आहे, चला. सो टीम, आम्ही TLC लर्निंगचा फायदा घेऊन त्याच्याकडनं जे लर्निंग्स होत्या त्याच्यावरती आम्ही वर्क केला. तर आम्हाला 5WNH मध्ये काय आयडेंटिफाय झालं की आमचा जो सेल्स ग्रोथ होता ना तो कम्प्लिटली जे टार्गेट होतं ते अचीव होत नव्हतं, आणि OCG जो होता तो इन्क्रीज होत चालला होता डे टू डे. तर आम्ही आमचा जो एक स्ट्रॅटेजी डिफाईन केली आम्ही, ते स्ट्रॅटेजी डिफाईन केल्यामध्ये आम्ही काय केलं की TLCच्या ज्या लर्निंग्स होत्या, रोटा, RCA, DSI, 4M चेकशीट, ह्या गोष्टींचा आम्ही उपयोग केला. मग आम्ही काय केलं की एक स्ट्रॅटेजी डिफाईन केली, त्यात आम्ही जे इम्पॅक्ट करत होते, जसं की RCA मध्ये कॉज इफेक्ट डायग्राम आम्ही यूज केला, वाय आपला सेल्स ग्रोथ का होत नाही आहे, तो एक झाला. त्याच्यानंतर आपण दुसरा केला की अरे आपल्या कस्टमर कंप्लेंट येत आहेत त्याच्यावरती RCA केला पाहिजे. त्याच्यावरती नंतर ऑन टाइम डिलिव्हरी परफॉर्मन्स का कंप्लीट नाही होते, आपला कॉस्ट ऑफ पुअर क्वालिटी का वाढत चाललेला आहे, याच्यावरती RCA केल्यानंतर आम्हाला काय आयडेंटिफाय झालं की आपले काही कॉमन फॅक्टर आहे की ते आपल्या सेल्सवरती इम्पॅक्ट करतायत. मग त्या फॅक्टरवरती आम्ही वर्क करायला सुरुवात केली. आमचा हा जो पिरियड जो होता 2024 पर्यंत तो होता लर्निंग अँड इम्प्लिमेंटेशनचा. आणि इम्प्लिमेंटेशनचं कसं असतं की आपलं डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण एवढं एंगेज असलो ना की आपण चेंजसाठी तयार नसतो जनरली. मग आता हा जो चेंज आहे तो शॉप फ्लोअरपर्यंत कसा न्यायचा, तर याच्यासाठी आम्ही काय केलं की DSI कल्चर यूज केला. DSI कल्चरमुळे काय झालं की डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंट ऑपरेटर लेवलपासून आमच्यापर्यंत यायला लागली. DSI कल्चर झाल्यानंतर इच अँड एव्हरी स्टेशन आपल्याला जर क्वालिटी प्रोडक्ट्स मार्केटमध्ये द्यायचा आहे तो इन्स्पेक्शनने होणार नाही. इन्स्पेक्शन काय करणार आहे की फक्त आपल्या रिझल्ट आणणार आहे. तर आपला जो क्वालिटी आहे ती आपली क्वालिटी आपल्या डिझाईनमध्ये असली पाहिजे आणि प्रोसेसमध्ये असले पाहिजे. तर त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही काय केलं की 4M चेकशीटचा यूज केला. आमच्या कंपनीमध्ये जेवढे स्टेशन होते ते स्टेशन आयडेंटिफाय केले आणि तिथे आम्ही 4M चेकशीटचं ऑडिट परफॉर्म केले. आणि 4M चेकशीटमध्ये आम्हाला असं जे हॉरिझॉन्टल डिप्लॉयमेंट सारखे पॉईंट्स आहेत ते आयडेंटिफाय झाल्यानंतर आम्ही त्याच्यावरती वर्क करायला सुरुवात केली. आणि ह्या लर्निंग फेजमध्ये काय झालं की आम्ही काही इम्प्लिमेंटेशन केले. इम्प्लिमेंटेशनमध्ये जे चॅलेंजेस फेस झाले त्याच्यावरती ओव्हरथ्रू करून आम्हाला काय आता नवीन कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स यायला सुरुवात झाली होती, आणि जे एक्झिस्टिंग कस्टमर होते त्यांचे जे शेड्यूल होते ते इन्क्रीज व्हायला लागून गेली होती. आता ही जी गोल अचीव करण्यासाठी जो आम्ही पिरियडमध्ये जे वर्क केलं होतं जसं की DSI, रोटावरती, त्याच्यासाठी मग आम्ही काय प्लॅन केला की जे प्रॉब्लेम्स होते ते आयडेंटिफाय केले. आता लोकांना एंगेज करण्यासाठी तर काहीतरी प्लॅन करावंच लागणार आहे. त्याच्यासाठी आम्ही काय केलं, मग गोवा प्लॅन केला. गोवा म्हणजे काय? तो गोवा नाही, गोवा म्हणजे गोल, ऑब्जेक्टिव्ह आणि ॲक्टिव्हिटीज. आपलं जे गोल होता 10x ते आपल्याला अचीव करायचे. त्याच्यासाठी आपण ऑब्जेक्टिव्ह डिफाईन केले. कस्टमर सॅटिस्फॅक्शन इंडेक्स वाढला पाहिजे आपला, ऑन टाईम डिलिव्हरी वाढली पाहिजे, कस्टमर एंड कंप्लेंट कमी झाल्या पाहिजे, इन हाऊस रिजेक्शन PPMचं टार्गेट सेट करून अशा एक ॲक्टिव्हिटीजवरती आम्ही काम करायला सुरुवात केली. आता तुम्ही एक स्लाईडमध्ये बघत असणार की लेफ्ट साईडला जो आमचा बॉटम साईडला जो पिक्चर आहे तो आमचा इनिशियल फेजमधला जो वर्किंग होतं त्याच्यामध्ये, जिथे आमच्या ज्या प्रोसेस ओरिएंटेड ज्या होत्या इनकॉम्पिटेबल प्रोसेस होत्या, मग आम्ही त्याच्यावरती वर्क करून जी कॉम्पिटन्सी मेंटेन केली ती ऑटोमेशनमध्ये, जसं की PLCs काढा, ऑटोमेशन, हे टर्मिनॉलॉजी आपण यूज करून प्रोसेस कंट्रोलमध्ये वरती काम केलं. त्याच्यानंतर काय झालं की आमची जी मॅनपॉवर युटिलायझेशन होती जी नॉन व्हॅल्यू ॲडमध्ये जास्त होत होती. कस्टमर कंप्लेंट आल्यानंतर की कंटेनमेंट ॲक्शन आपल्याला घ्यावी लागते की त्यांच्या एंडचा स्टॉक सॅग्रेट करा, आपल्याकडे जे मटेरियल आहे ते 100% यूज करा. त्याच्यामध्ये आमची मॅनपॉवर एंगेज असायची. आणि एक्झिस्टिंग लाईन प्रोसेस कंट्रोल नसल्यामुळे तिथे पण आपल्याला मॅनपॉवर ॲडिशनली प्रोव्हाइड करायला लागत होती. पण जेव्हा प्रोसेस कंट्रोल आले तेव्हा जी एक्झिस्टिंग मॅनपॉवर जी नॉन व्हॅल्यू ॲडमध्ये वर्क करत होती ती आम्ही दुसऱ्या शॉप फ्लोअरमध्ये आपल्याला युटिलाइज करता आली प्रॉपरली.
याच्याने ॲडव्हान्टेज काय झालं की कन्सिस्टंट क्वालिटी आउटपुट मिळायला चालू झाली आणि त्याच्यानंतर मग कस्टमर कंप्लेंट रिड्यूस व्हायला चालू झाली. नंतर जो डिलिव्हरी परफॉर्मन्स होता तो इन्क्रीज झाला. डिलिव्हरी परफॉर्मन्स इन्क्रीज होण्याचे रिझन काय झालं की सॅग्रिगेशन टाईम, कस्टमर एंडकडे जो मटेरियल डिस्पॅच होता तो क्वालिटी प्रोडक्ट जात होता, जेणेकरून त्यांचे लाईन स्टॉप होत नव्हत्या. तर क्वालिटी ऑन टाईम डिलिव्हरी परफॉर्मन्स तो पण इन्क्रीज झाला. आणि कॉस्ट रिडक्शनमध्ये जे सेटअप अप्रूव्हल जे मॅन्युअली होत होतं तिथे सेटअप रिजेक्शन कमी झाले. नंतर जे रिजेक्शन पर्सेंटेज होतं प्रोसेस कंट्रोल नसल्यामुळे तिथे ते कॉस्ट रिडक्शन कमी झालं आणि RM युटिलायझेशन ते वाढून गेलं आमचं. आणि ह्या बेनिफिट्समुळे काय झालं की न्यू कस्टमर ॲड झाले. जेव्हा आपल्याकडे कस्टमरचा सॅटिस्फॅक्शन इंडेक्स चांगला असतो, डिलिव्हरी परफॉर्मन्स बेस्ट असतो, क्वालिटी परफॉर्मन्स चांगला असतो, तर नवीन कस्टमर आपल्याकडे आल्यानंतर तेच पॉईंट ऑर्डर मिळत असतात. तर या स्ट्रॅटेजीने आम्ही 10x ग्रोथ ही अचीव केली. हा लास्ट 3 इयरचा आमचा रोटा आहे जो CAGR रेशोने आम्ही तुम्हाला इथे दाखवलेला आहे पर्सेंटेजमध्ये. आणि हा की सेल डेटा फॉर लास्ट 3 इयर्स. अँड फॉर 2025 and 26 our estimated target is 200 CR. सो टीम, आपण बघितलं की जेव्हा चॅलेंजेस असतात तेव्हा शॉपलोडचा जो सिनेरिओ असतो तो खूप पॅनिक असतो. पण आता जेव्हा आपल्याकडे इम्प्रूव्हमेंट्स होऊन जातात त्याच्यानंतर जो सिनेरिओ आहे तो आता आम्ही छोट्या ड्रामामधून तुम्हाला एक प्रेझेंट करून देऊ. आता अरे खूप दिवस झाले कस्टमरचा काही कॉलच नाही, चला आपण आता कस्टमरला कॉल करूया. हॅलो हॅलो गुड मॉर्निंग सर. हा बोल दुर्गेश. सर भरपूर दिवस झाले तुम्ही काही कॉलच केला नाही सर. अरे आता तुमचे क्वालिटीचे प्रॉब्लेम पण सगळे क्लिअर झाले आणि तुमचा डिलिव्हरी स्कोर पण ग्रो झाला. त्याच्यामुळे आता आमची तुमच्या टीमवर आम्ही कम्फर्ट आहोत. आणि तुला माहिती का आता नवीन सप्लायर शोधण्याची पण मला गरज नाही, एवढा कॉन्फिडन्स माझा वाढलाय. सर मग एवढा कॉन्फिडन्स वाढला आहे तर आता आमचे जे एक्झिस्टिंग ऑर्डर आहे त्या इन्क्रीज करून द्या ना आम्हाला, आणि काही नवीन प्रोडक्ट असेल तर ते पण द्या. हो अरे नक्कीच, आम्ही आधीच विचार केला आहे की तुमचा शेड्यूल पण वाढवून देतो. आणि आता माझ्याकडे नवीन इन्क्वायरी आल्या आहे, त्या नवीन कॉईलची ऑर्डर पण तुलाच देणार आहे. अरे वा सर, थँक्यू सर. हां ओके ओके. अरे ही तर आनंदाची बातमी आपल्या टीमसोबत शेअर केली पाहिजे. अरे टीम ऐकलं का? हा सर हा सर बोला ना. अरे मी कस्टमरला कॉल केला होता, कस्टमर बोलत होते की तुमचा कस्टमर सॅटिस्फॅक्शन रेशो वाढलेला आहे, त्यात तुमचे डिलिव्हरी परफॉर्मन्स पण चांगला आहे आणि आता आपला क्वालिटीचा परफॉर्मन्स पण चांगला आहे. तर आपल्या एक्झिस्टिंग ऑर्डरमध्ये ते आपल्या 30% अशा अबाव आपला प्रोडक्शन वाढून देणार आहे आता शेड्यूल, आणि नवीन प्रोडक्ट्स पण देणार आहे आपल्याला. सर येऊ द्या ना आता ऑर्डर, काय टेन्शन नाही. आपल्याकडे आता क्वालिटी याचे पण मॅनपॉवरचे पण प्रॉब्लेम नाही आहे आणि आपली प्रोडक्टची पण इम्प्रूव्हमेंट झालेली आहे आणि आपलं प्लॅनवरचं ॲक्च्युअल पण अचीव होतं आहे. आता काही प्रॉब्लेम नाही, येऊ द्या ऑर्डर. बघितलं का TLCचे टूल वापरल्यामुळे आपला किती फायदा झाला. हो सर, आपलं रिवर्क रिजेक्शन पण कमी झालं, PPM पण कमी झाला बिलो 5000, आणि आपलं आता OCC पण कमी झालं, ऑपरेटरांची स्किल पण इम्प्रूव्ह झाली. येस, पण आता आपला जो ग्रोथ झालेला आहे तर आपल्याला याच्यावर थांबून चालणार नाही. जी TLCच्या लर्निंग आहे ते आपल्याला सस्टेन करायच्या आहे. सस्टेन कुठून करायच्या? टॉप टू बॉटम सगळ्यांपर्यंत ते TLCच्या लर्निंग पोहोचल्या पाहिजे आणि त्या सस्टेन राहिल्या पाहिजे. सर हा बोल ना सर, सुट्टी लागत होती 2 दिवस. कुठे चाललाय रे? सर येतो ना कोकण पट्टा फिरून मित्रांसोबत. बरं, माझ्याकडून 1 दिवस एक्स्ट्रा सुट्टी घेऊन ये आणि जाताना आहे ना गोवा पण फिरून ये. सर आज तो दिल जितले आपने. We are achieved 10x growth in 4 years. Thank you TLC. ऑनेस्टली मैं ये कंपनी से इंस्पिरेशन खुद बहुत ड्रॉ करता हूँ. मैं इनके कंपनी में बहुत बार विजिट कर चुका हूँ और जो एनर्जी से और जो एप्लीकेशन ये कर रहे हर चीज़ का, इट्स रियली अमेजिंग. अगेन आई वुड रिक्वेस्ट एवरीवन अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर देम. दुर्गेश दादा तुझ्यासाठी काही प्रश्न आहे माझ्याकडे? ओके सर. पहिले तर प्रश्न माझा OCC संदर्भात आहे, पण परत एकदा OCC काय ते सांगा. सर OCC म्हणजे ऑपरेटिंग कॅश सायकल. ओके, तर ते तुम्ही रिड्यूस कसं करता? आधी काय होतं ना सर की आमच्या प्रोसेस स्टेबल नव्हत्या आणि कम्प्लिटली मॅन डिपेंडन्सी असल्यामुळे ना आपलं जे RM कन्झम्पशन होतं, जे सप्लायरकडनं आपण RM घेतोय ते फिनिश गुड कन्वर्ट करण्यामध्ये आपण तो जो टाईम पिरियड जो होता RM टू फिनिश, तो पिरियड होता तो जास्त होता. तर त्याच्यानंतर काय झालं की आता, आणि सप्लायरचा जो MOQ असायचा, सपोज एक्झाम्पल सांगतो की आता आम्हाला जर मंथलीचा सपोज एका महिन्याला जर आपल्याला 50 kg मटेरियल लागणार आहे तर आम्ही 50 kg परचेस करणार, परंतु सप्लायरचा जो MOQ 100 kgचा असेल तर आम्हाला 100 kg ऑर्डर करावं लागत होतं. मग 50 kg काय असायचं की एक्सेस आमच्या स्टोअरमध्ये स्टोअर असायचं मटेरियल, ते युटिलाइज नव्हतं होत. तर मग आता जसे प्रोसेस कॉम्पिटन्सी वाढली तर आमचा जो आता जो डेलीचा जो कन्झम्पशन आहे तो आता 50 kg पासून आपला 150 पर्यंत गेला फॉर एक्झाम्पल, जेणेकरून कस्टमरचं जी MOC आहे त्याच्यापेक्षा आपण जास्त मटेरियल मागवतो आता. वाव.
जसं तुम्ही बोलले 4 वर्षात 10x अचीव्ह केला. Yes, sir. तर ते फॅक्टर, ग्रोथ फॅक्टर सेल्समध्ये काय आहे असं की एवढं लवकर तुम्ही 10xचं टार्गेट अचीव्ह करू शकले? आपल्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये ना आपल्याला क्वालिटीमधले जे जे रिजेक्शन येतात, रिवर्क होतात, ह्या हिडन कॉस्ट आहे ना आपल्याला लवकर लक्षात येत नाही. आपण जे RM परचेस करतो त्याची कॉस्ट दिसून जाते, जो सप्लाय होतोय तो दिसून येतो. पण रिवर्क COPQ जो असतो ना, कॉस्ट ऑफ पुअर क्वालिटी, ज्यात आपला असतो की इंटरनल फेल्युअर कॉस्ट, एक्सटर्नल फेल्युअर कॉस्ट, ॲप्रेझल कॉस्ट, देन आपण प्रिव्हेन्शन कॉस्ट घेतो. जेव्हा कस्टमर कंप्लेंट येते आपण कस्टमरला व्हिजिट करतो, त्यांच्या एंडला मटेरियल चेक करतो, परत आपल्या एंडला जे मटेरियल असतं त्याच्यात सॉर्टिंग करतो आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी करेक्टिव्ह ॲक्शन घेतो, परत ॲनालिसिस करतो. हा जो कॉस्ट आहे तो कॉस्ट काय होतं की ती इन व्हॅल्युली आपल्या व्हॅल्यूमध्ये ॲड होत जाते. मग आपला जो प्रॉफिट असतो ना तो प्रॉफिटमधून तो कमी होत जातो. तर मग त्यात काय झालं की आम्ही त्याच्यावरती कॉस्ट ऑफ पुअर क्वालिटीवरती काम केल्यानंतर आमचा जो इनहाऊस रिजेक्शन जो होता जो 35,000 PPMच्या अबव होता तो आता 5,000पर्यंत आला, बिलो 5,000. तर त्याच्याने काय झालं की व्हॅल्यू ॲड कुठे झाली, आपल्या प्रॉफिटमध्ये झाली. जो लॉस होत होता तो प्रॉफिटमध्ये आला. आणि जे रिजेक्शन आपलं मी तुम्हाला बोललो की 35 PPM होता, 35,000, तर आता 5,000 आहे. ते 35,000 जो कमी झाला त्याच्यातले जी व्हॅल्यू ॲड आहे ते आमच्या डिलिव्हरीमध्ये झाली. डिलिव्हरीमध्ये झाल्यामुळे काय झालं की कस्टमर एंडला मटेरियल ऑन टाइम डिलिव्हरी व्हायला. एक बात आप सब नोटिस कीजिए कि इनके पास इनके स्टैट्स, फिगर्स, वैल्यूज बहुत प्रिसाइजली है, यानी इनके पास डेटा मैकेनिज्म है हर चीज़ कैप्चर करने का. अगर आपके पास कोई भी डेटा मैकेनिज्म होता है कोई चीज़ कैप्चर करने का तो डेफिनेटली आप उसके ऊपर इम्प्रूवमेंट पे काम कर सकते हो, जो इनके पास थरली इम्प्लीमेंटेड है. लास्ट क्वेश्चन फॉर यू. मी पर्सनली तुमच्या प्लांटला खूप वेळा व्हिजिट केलेलं आहे आणि मला माहिती आहे तुमचे शॉप्स खूप ठिकाणी स्प्रेड आउटेड आहे. तर तुम्ही मॅनपॉवर युटिलाइज कसं करतात असे स्प्रेड आउट शॉप फ्लोअर्समध्ये वेगवेगळ्या? जेव्हा आमच्या प्रोसेस कंट्रोल आला, ऑटोमेशनमध्ये आलं, जिथे मॅन्युअल वर्क होतं तिथे CNC वर्क आलं. जी एक्झिस्टिंग मॅनपॉवर होती त्यांनी स्किल अपग्रेड केलं, कारण की त्यांनी चॅलेंजेस फेस केलेले होते की आपल्याला पार्ट बनवण्यासाठी काय प्रॉब्लेम येतोय, पार्ट बनल्यानंतर काय इश्यू येत आहेत. जेव्हा त्यांचं जे स्किल इम्प्रूव्ह झालं तर ती जिथे आपल्याला एका प्रोसेससाठी 5 लोक लागत होते तिथे आता एका मशीनवरती आपण सिंगल ऑपरेटर प्रोग्रामिंग करून मशीन ऑपरेट करतोय. मग जी एक्सेसिव्ह मॅनपॉवर होती ती शिपमध्ये रोटेट झाली. ओके, शिपमध्ये रोटेट झाली, प्रोडक्टिव्हिटी वाढली आणि दुसरी जी मॅनपॉवर होती ती दुसऱ्या शॉप फ्लोअरमध्ये आपल्याला युटिलाइज करता आली. आणि रिवर्क रिजेक्शनचं पर्सेंटेज कमी झाल्यामुळे जे लोक सॅग्रिगेशन इन्स्पेक्शनमध्ये एंगेज होते ते आपल्याला प्रोडक्टिव्हिटीमध्ये यूज करता आले शॉप फ्लोअरमध्ये टू प्रोड्यूस द पार्ट. थँक्यू. टीम उन्नती इंजिनियर्स, थँक्यू.